पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील सरनाईक वसाहत या ठिकाणी 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 11च्या सुमारास 7 शौकत मुजावर वय वर्ष 27 RR यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर हा मोहम्मदिया मस्जिद जवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे 2 मोटरसायकलवरून SM कंपनी गँगच्या 4 हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। तसेच आजूबाजूचे लोक जमा होताच हल्लेखोर पसार झाले होते। या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांची पथके तयार करून तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या 2 तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्यातील आरोपी सद्दाम सत्तार मुल्ला वय वर्ष 35 राहणार यादवनगर मेन रोड कोल्हापूर, तसेच साहिल रहीम नदाब वय वर्ष 22 राहणार यादवनगर मेन रोड कोल्हापूर यांना अवघ्या 2 तासातच अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे। सदरचा हा गुन्हा मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये साक्षीदार असून त्याच गुन्ह्यातील आरोपीशी जखमी 7 मुजावर बोलतो म्हणून मागील 1 वर्षापासून वाद सुरू होता। अखेरीस तो वाद उफाळून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व राजारामपुरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या पथकाने केली आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।